सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा पाठ समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ्याने टाळ सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे शेळकेवाडी पिंपळोली तालुका मुळशी जिल्हा पुणे. नाथ महाराज सांगितलं देवासी तो पुरे एक प्रेम भाव. बस त्याला प्रेम भाव प्रिय आहे. ऐका तुमच्या पाठातली ताट बसून उत्तर द्या. तुमच्या पाठातली प्रमाण आहे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला किंवा नाथ महाराजांचं तुमच्या सर्वांच्या पाठातलं प्रमाण भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा दया माझी प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. भगवंताला प्रेम भाव प्रिय आहे. उद्धवाने देवाला विचारलं म्हटले देवा तुझी ओळख सांगतो का. माझ्याकडे लक्ष द्या. देवा तुझी ओळख सांगतो का. देवाने ओळख सांगताना फार सुंदर सांगितली. भगवंत म्हणतायत अरे माझी ओळख तू विचारतोय मी सांगतो माझी ओळख. माझे नाम आत्माराम. किती सुंदर ओवी आहे. माझे नाम आत्माराम मी अवाप्त सकळ काम. माझ्याकडे लक्ष द्या. माझे नाम आत्माराम मी अवाप्त सकळ काम. माझं नाव आत्माराम आहे आणि माझ्या सर्वही इच्छा संपलेल्या आहेत. सर्वही इच्छा संपलेल्या आहेत. तरीही मला इच्छा आहे. भगवंत ओवीच्या पूर्वार्धामध्ये वेगळं बोलतायत आणि उत्तरार्धामध्ये वेगळं बोलतायत. माझे नाम आत्माराम मी अवाप्त सकळ काम परी प्रेमळा लागी सकामैसे गोड प्रेम तयाचे. मी माझ्या प्रेमळ भक्तांसाठी सकाम आहे. माझ्या सगळ्या इच्छा संपल्या असल्या तरी मला माझ्या प्रेमळ भक्ताची आवश्यकता आहे. मला माझ्या प्रेमळ भक्ताची गरज आहे. आणि जिथं प्रेम असतं ना तिथे सर्व काही शक्य आहे महाराज. आता मी इथे कीर्तनाला आलो आणि कीर्तनाला उभं राहिल्यानंतर मी तुमच्या बरोबर प्रेमाने बोललेलं तुम्हाला आवडेल का रागाने बोललेलं आवडेल. गेले का काय घरी ऐकताय तुम्ही. हा खरं तर याची जाणीव आम्हा कीर्तनकारांना असणं अत्यंत गरजेचं आहे सध्या. म्हणजे एक वेगळा ॲटिट्यूड तयार झालेला क्रिएट होतोय सध्या कीर्तनकारांमध्ये. तर तो कदाचित त्यांच्यासाठीच बाबा नामदेव महाराजांचा अभंग असेल आणि त्याच्यातलं तिसरं चरण असेल अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णू. तुम्ही कसा अर्थ लावणार मला माहिती नाही पण अहंकाराचा वारा न लागो राजसा पुढे शब्द वापरलाय माझिया. कदाचित नामदेव महाराजांना वाटलं असेल यांनी पांढरे कपडे घातले टोपी घातली बुक्का लावला की जगाला अक्कल शिकवायला लागेल आणि नाही त्या ॲटिट्यूड मध्ये जाईल म्हणून कदाचित अहंकाराचा वारा न लागो राजसा. परवा दिवशी मी तिकडे बापूजीबाबा मंदिरामध्ये एक सांगितलं म्हणजे का आपण ना म्हणजे आपण वेगवेगळ्या क्षेत्र गेले का काय घरी झालं 9ला जय भेटल डोंट वरी बी हॅपी. हा लक्ष द्या माझ्याकडे. आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असलो ना तरी कधीतरी आपल्याला अहंकाराचा वारा लागतो. मला वाटतं मी मोठा आहे तुम्हाला वाटतं तुम्ही मोठे आहेत आणि लागतो. काम करत असताना अहंकाराचा वारा येतो. पण मी एक सांगतो की आपलं अस्तित्व तर काहीच नाहीये. माझ्याकडे लक्ष द्या. आपलं अस्तित्वच काही नाहीये. जगाच्या दृष्टीने जर आपलं अस्तित्व पाहिलं तर नथिंग. आपण कुठेच नाहीये काहीच नाहीये. जगाच्या दृष्टीने तर लेकरांना जर 2-4 लेकरं बोलतात त्यांना शांत बसवा बघ. जगाच्या दृष्टीने आपण काहीच नाहीये. माझे तरुण मित्र या ठिकाणी बसलेले आहेत. माझ्याकडे लक्ष द्या. मी परवाही सांगितलं तिकडे काल्याच्या कीर्तनातही सांगितलं आपलं अस्तित्व आपल्याला पाहायचं असेल तर 30 सेकंदातच मी सांगतो. तुम्ही फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्याला शोधताना आपण फक्त आपल्या वाडीपुरतं नाही शोधायचं. आपल्याला शोधताना आपण जगात शोधायचं आणि जगात आपण वेगळे झालो ना अख्खं जग आपल्याला ओळखतंय तर समजायचं आपण काहीतरी वेगळे बरं का. तर मग समजायचं आपण काहीतरी वेगळे. मग ते छाती काढून चालायला काय हरकत नाही. मग तो ॲटिट्यूड असला तर काय हरकत. आपण कुठे महाराज आपण काहीच नाही पण आपल्याला कसला अहंकार झालाय बरं दिसतं बरं का चेहऱ्यावर. आपली मस्ती आपल्या चेहऱ्यावर दिसते. स्पष्ट दिसते. जगाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर चौरंगी आपण इकडे कुठंच नाहीये. म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ताट बसून उत्तर द्या. मला सांगा जगामध्ये किती लोक आहेत. जगाची लोकसंख्या किती आहे. पटकन उत्तर द्या. परवा बापूजी भाऊची सांगितली किती त्या दिवशी. जगाची लोकसंख्या किती आहे गुलाब साहेब.
650 कोटी बरोबर आहे. तुम्ही जरा 100 कोटी कमी केले. कोविडमध्ये एवढे गेले नाहीत बरं का. 100 कोटी गेले नाही कोविडमध्ये. 750 कोटी आहे. जगाची लोकसंख्या बोला बोला किती आहे? 750 कोटी आहे. आपल्याला पटकन आपण कोणत्या गणगण येते काय माहिती नाही बरं का. आपल्याला पटकन काही सांगताच येत नाही. चला एकच माझ्या तोंडातून प्रश्न निघाला तुम्ही खालून उत्तर द्यायचं. उभं राहिलेलं नाही बरं का. माझ्या तोंडातून प्रश्न निघाला की तुम्ही खालून उत्तर द्यायचं. मला सांगा आपल्या देशाचे राष्ट्रपती कोण आहेत? चाललो मी घरी बाबा, काय बोलणं झालं तुम्ही. राष्ट्रपती सांगायला तुम्हाला 10 सेकंद लागले. आपलं लक्षात येत नाही. आपण आपल्याच देशात राहतो पण आपल्याला आपण वेगळंच गणगण येते. आपल्या देशाचे राष्ट्रपती कोण आहेत? रामनाथ कोविंद. आता मी जगाचं विचारतोय, उत्तर द्या. आपण कुठे? मी तुम्हाला 30 सेकंदच सांगतो. 30 सेकंदच सांगतो फक्त. माता भगिनींनो 30 सेकंदात सांगतो आपण कुठे, आपलं अस्तित्व केवढं आहे तेवढं सांगतो जगाच्या दृष्टीने बरं का. जगाची लोकसंख्या किती दादा? 750 कोटी. बोला बोला किती? 750 कोटी. आपल्या देशाची लोकसंख्या 130 कोटी बरोबर आहे. आपल्या राज्याची लोकसंख्या 13 कोटी. 750 कोटी, 130 कोटी आणि 13 कोटी. शोधताना 750 कोटी मध्ये शोधायचं बरं का आपल्याला. 750 कोटी माणसं आहेत. आता तुम्ही उत्तर द्यायचं बरं का. फक्त मी 30 सेकंदात सांगतो की आपण कुठे आहे आत्ता या क्षणाला. एवढं मोठं जग, जगामध्ये 750 कोटी लोक. उत्तर द्या फक्त. एवढं मोठं जग, एवढं मोठं बोला बोला एवढं मोठं जग. एवढं मोठं जग, जगामध्ये आपला देश बोला ना. एवढं मोठं जग, जगामध्ये आपला देश. जगामध्ये आपला देश. एवढं मोठं जग, जगामध्ये आपला देश. देशामध्ये आपलं राज्य बरोबर आहे. राज्यामध्ये आपला जिल्हा. जिल्ह्यामध्ये आपला तालुका. तालुक्यामध्ये आपलं गाव. गावात आपली वाडी. वाडीत आपलं घर. घरात आपली खोली. आणि त्या खोलीच्या एका कोपऱ्यात गोदडी घेऊन पाय पसरून झोपतोय महाराज आपण रात्री. एवढंच अस्तित्व आहे आपलं. कुठे आपण? कुठेच नाही आपण. पण आम्ही कोणत्या अहंकाराने वागतोय आम्हाला कळत नाही महाराज. अरे त्या जगातल्या कोपऱ्यातल्या माणसाला ह्या जगातला कोपरा माहिती पण नाही. अजून आम्हाला नीट महाराष्ट्र फिरता आलं नाही. जाऊ द्या, अजून आपल्याला नीट जिल्हा फिरता आला नाही. नीट आपल्याला तालुक्यातली गावं माहिती नाहीत महाराज. तरी पण आम्ही अहंकाराने राहतोय. नाही महाराज. कोणत्या एक सांगतो आपण किती काय झालं. ही जर मागच्या 2 वर्षाचा कालावधी पाहिला ना तर अरे माणसं इथंच ठेवून गेली का काय घेऊन बरोबर? बोला हो म्हणा नाही तर नाही म्हणा. गेली का काय घेऊन बरोबर? पैसा बिसा घेऊन गेली का बरोबर? तुम्ही घेऊन जाणार आहे का बरोबर? नाही घेऊ. मग द्या ना मला. द्या ना आम्हाला. आम्ही घ्यायलाच बसलोय ना. देणाऱ्याने द्यायचं. अरे काहीच नाही, सगळं इथंच ठेवून जायचंय. मग काय? फक्त प्रेमाने राहा. मातर मरता सांगते माझं त्याचं पटत नव्हतं बरं का. तुझं त्याचं पण पटून घेऊ नको. अरे मर तू पहिला. मातर मरता का? मी का वैर द्वेष मत्सर का संक्रमित करतोय? का पुढच्या पिढीला देतोय? प्रेम द्या. आणि प्रेमच आपण शाळेत असताना शिकलो. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. अरे भगवंतालाही प्रेम भाव प्रिय आहे. ऐका किती सुंदर होवी. माझे नाम आत्माराम, मी अवाप्त सकळ काम, परी प्रेमळा लागी सकामाईचे गोड प्रेमतयाचे. तर पुढच्या बऱ्याच ओव्या आहेत बाबा, पण त्याच्यामधली एक ओवी फार सुंदर आहे. उद्धव म्हटला भगवंत एखादं उदाहरण दे. सर्व इच्छा संपल्यात तरी पण इच्छा आहे, प्रेमळ भक्तांची इच्छा आहे. उदाहरण दे. मग उदाहरण देताना भगवंताने दिलं कुब्जा काय सुंदर होती. कुब्जा काय सुंदर होती, तिच्या प्रेमाची मज प्रीती. राधा प्रार्थी विवाना प्रती काय विषयासक्ती लागोनी. अरे कुब्जा सुंदर होती का? दिसायला कुरूप होती, पण मी तिचं दिसणं पाहिलं नाही, तिचं मी प्रेम पाहिलं. राधे बरोबर मी तासनतास मनामध्ये विहार करायचो. मला विषयांची आवड होती नव्हती, मी राधेचं प्रेम पाहत होतो. भगवंत प्रेमाचा भुकेलाय. मग नाथ भागवतातली ओवी आहे, प्रेमेविना श्रुती स्मृती ज्ञान, प्रेमेविना ध्यान पूजन, प्रेमेविना भजन कीर्तन, वृथा जाण नृपनाथा. वृथा या शब्दाचा अर्थ इथं व्यर्थ घ्यायचा. जसं इकडे नाही का देवासी तो पुरे एक प्रेम भाव पूजा अर्चा वाव ह्या शब्दाचा अर्थ व्यर्थ घ्यायचा. प्रेमेविना श्रुती स्मृती ज्ञानाला विरोध केलेला नाहीये, ध्यान पूजनाला विरोध केलेला नाहीये, भजन कीर्तनाला विरोध केलेला नाहीये. पण प्रेमेविना श्रुती स्मृती ज्ञान, प्रेमेविना वृथा जाण, ध्यान पूजन प्रेमेविना वृथा जाण, भजन कीर्तन प्रेमेविना वृथा जाण. मग भगवंताला प्रेम भाव प्रिय आहे. देवासी तो पुरे एक प्रेम भाव. तुलसीदासजींचा एक फार सुंदर दोहा आहे. तुलसीदासजींचा एक फार सुंदर दोहा आहे. ते म्हणतात तुलसी कुत्ता राम का. मी रामाच्या दारातला कुत्रा आहे. रामाच्या दारातला कुत्रा म्हणून घ्यायला पण लाज नाही वाटली पाहिजे.
पण आम्ही मंदिरात जरी गेलो ना तरी पण आम्हाला मंदिरामध्ये VVIP दर्शन पाहिजे असतं. हे दुर्दैव आहे महाराज. मंदिरात गेलो तरी आमची वेगळी ओळख पडली पाहिजे. मग मंदिरात जाण्यापूर्वीच आम्ही विश्वस्तांना फोन करतोय, आम्ही येतोय बरं का. त्या विश्वस्तांना कधीतरी भेटलेले असतात, त्या विश्वस्तांचं हे केलेलं असतं, आदर सत्कार मान वगैरे केले. ती माणसंच शेवटी, विश्वस्त असली तरी माणसंच शेवटी. आणि माणसाला थोडासा सत्कार केला, थोडासा त्याला चांगलं बोललं, त्याचं कौतुक केलं, जरी मनात नसलं तरी वरवरून केलं तरी ते भुलतात. प्रत्येक जण भुलतो. मग कधीतरी मग त्या विश्वस्त, आमचं त्या विश्वस्तांशी फार चांगली ओळख आहे बरं का. तुम्ही कधी गेलात ना की आम्हाला फोन करा, आम्ही तुम्हाला मागच्या दरवाजेने सोडायला लावू. अरे मागच्या दरवाजेने सोडायला लावू? आम्ही तिथे गेलो, मंदिरात गेलो तरी आम्हाला मानाची अपेक्षा आहे. आम्ही कीर्तनाला गेलो तरी मानाची अपेक्षा आहे. मला ते 2-2.5 वर्षापूर्वी परिसरातलं गाव आहे, मी गावाचं नाव सांगत नाही, 2-3 वर्ष मला अगोदर फार म्हणजे प्रेमाने बोलवायचे कीर्तनाला. आता माझं तर कार्तिकी वारीमध्ये त्यांची माझी भेट झाली. अहो म्हटलं 2016-17 पर्यंत तुम्ही 2-3 कार्यक्रमांना आम्हाला बोलवलं, म्हटलं खूप चांगला कार्यक्रम करतोय, नंतर का आपण आमंत्रित केलं नाही. काय म्हटलं उपयोग आहे महाराज तुम्हाला बोलून, तुम्ही एकदा पण आपलं नाव घेत नाही कीर्तनात. अरे एकदा पण नाव नाही घेत कीर्तनाला. कीर्तनामध्ये पण आम्हाला मानाची अपेक्षा आहे. महाराजांनी आमच्याकडे बघितलं पाहिजे. कीर्तनाला कोणाच्या गर्दी जास्त माहिती आहे? जे महाराज व्यासपीठावर उभं राहून पुढं 15-20 जणांचं नाव घेतात ना, ते असतातच बघा तिथं. मग जरा वाईट वाटेल, ऐकतानाही वाईट वाटेल, पण आम्हाला इकडेही मानाची अपेक्षा आहे. आम्हाला मंदिरात गेलं तरी मानाची अपेक्षा आहे. अरे मी मंदिरात गेलो तरी काय भावना आहे, म्हणजे ते व्हावे त्यांच्या घरी संत समागम एखादी परी, व्हावे त्यांच्या घरी श्वान याती. अरे रामाच्या दारातलं कुत्र व्हा, संतांच्या दारातलं कुत्र व्हा, चालेल. महाराजांची काय होईन भिकारी पंढरीचा वारकरी. अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने सांगता येईल, पण इतकं समर्पण पाहिजे, इतकं डेडिकेशन पाहिजे. तर पण परमार्थामध्ये येऊनही जर आम्हाला मानाचीच अपेक्षा असेल तर तो परमार्थ नाहीये महाराज, तो प्रपंचच आहे. विठ्ठल बाबा मी 10वीची प्रवचनं करतो. बरं चालतं कीर्तन नसलं तर 10वीची प्रवचन आम्ही करतो. मग 10वीच्या प्रवचनांना आम्हाला सूचना येते, सूचना महाराज तेवढं बोला बरं का. बोलतो ना, आता आलोय बोलायला म्हटल्यावर बोलणारच ना. एक तर आईवर बोला, नाही तर बापावर बोला, आई बाप. नाहीतर मग तेवढं मरणानंतर काय होते तेवढं सांगा. आता मरणानंतर काय होते हे सांगण्यासाठी मला मरावं लागेल ना अगोदर महाराज. बरं हे सगळं सांगून झालं ना की आता जो मेलेला असतो ना, आता समजा तो बाप असेल तर त्याचा मुलगा आम्हाला फोन करतो. हे खरं आहे बरं का. मला उद्या नाही 10वीची प्रवचन आली तरी चालतील, मी जरा थोडं बोलायचं ठरवलं आता. तर मग ते फोन करतात मला, महाराज तेवढं सगळी माहिती देतो बरं का तिथं, आणि आपलं तुम्हाला जरा लक्षात राहावी म्हणून फोनवरून सांगतोय. फोन करतात आम्हाला फोन. मग फोनवर तेवढं ते महाराज आपण तिथं अध्यक्ष आहे बरं का, ते एवढे वर्ष आम्ही हे केले बरं का, आम्ही ते पद भूषवलंय बरं का, तेवढं सांगा बरं का. मी एकाला म्हटलं तुमच्याविषयी सगळं बोलतो, तुम्ही जा 10व्याला आम्हीच आहे म्हटलं प्रवचनाला. हां अरे तिथेही तुम्हाला तिकडे स्मशानामध्ये गेल्यानंतर दशक्रविधीच्या घाटावर देखील जर मानाचीच अपेक्षा असेल तर काय अर्थ आहे महाराज, काय भावना आहे. तुलसीदासजी म्हणतात अरे तुलसी कुत्ता राम का, शब्द आहे का, तुलसी कुत्ता राम का, मोतिया मेरा नाम है. शब्द आहे का शब्द, तुलसी कुत्ता राम का, मोतिया मेरा नाम है, कंठी दोरी प्रेम की जित खिचूत जात है. अरे मी रामाच्या दारातला कुत्रा आहे, रामाने माझं नाव मोती ठेवलंय, फार श्रद्धे नाही का. दोहा पूर्ण होतात बाबांच्या मुखातून वा निघालं. किती म्हणजे तो अंतःकरणाला जाऊन भिडणारे शब्द आहेत. तुलसी कुत्ता राम का, मोतिया मेरा नाम है, कंठी दोरी प्रेम की जित खिचूत जात है. तुकोबाराय म्हणतात प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. भगवंताला प्रेम भाव प्रिय आहे, आणि तो प्रेमभाव कशाने निर्माण होतो, प्रेम तेथे वास करी मुखी उच्चारित हरी. प्रेमभाव अंतःकरणामध्ये निर्माण व्हावा असं वाटत असेल तर मनापासून कीर्तन केलं पाहिजे. मनापासून या करिता कीर्तन आनंदे नर्तन गाता घेत. मनापासून कीर्तन करायचं आणि कीर्तनामध्ये नर्तन करायचं जे मला आवडतं. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. भगवंत नामदेव महाराजांच्या कीर्तनात नाचायचे. किती नाचले, नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. भगवंतासाठी नाचायचं.
ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. अरे मनापासून कीर्तन करायचं. कीर्तन कशाचं करायचं? रामकृष्ण हरी उच्चार सर्वदा. तिसरं चरण. रामकृष्ण हरी उच्चार सर्वदा कळी काळ बाधा ते नोहे. कीर्तन कोणत्या नामाचं करायचं? वारकरी संप्रदायाचा बीजमंत्र आहे रामकृष्ण हरी. ओ राम रमयंती कृष्ण करशत्य. अरे बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. वारकरी संप्रदायाचा बीजमंत्र आहे. काही नाही तुम्हाला. नाही तीर्थयात्रा करतायत नका करू. नाही ज्ञानेश्वरी वाचतायत नका वाचू. नाही गाथा वाचतायत नका वाचू. अरे पण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत रामकृष्ण हरी तरी म्हणता येतं ना. पण तेही आम्ही म्हणत नाही, हे दुर्दैव आहे. रामकृष्ण हरी उच्चार सर्वदा कळी काळ बाधा तेने नोहे. कळी काळ बाधा तेने नोहे याचा अर्थ मृत्यूची भीती कमी होते भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर. आणि रामकृष्ण हरी ते आम्ही कीर्तन म्हणजे लहानाचे मोठे आम्ही ते काही आपण सगळेच काही दृष्टांत ऐकून झालो. मला फार आवडतात महाराज ते दृष्टांत. लहानपणापासून ऐकलेले ते दृष्टांत फार आवडतात. म्हणजे ते कितीही वेळ ऐकले तरी कंटाळा येत नाही. सेतू बांधायचं ठरलं ना. सेतू गेले का काय घरी झालं. हां एक 10 मिनिट. हा सेतू बांधायचं ठरलं. सेतू येतंय लक्षात? ताट बसाने उत्तर द्या. नाही कळालं? सेतू बांधायचा ठरला. समुद्रामध्ये काय बांधायचं ठरला? सेतू. सेतू नाही मराठीत सांगू? तुम्ही सांगा. पूल. पूल. हां बरोबर आहे. हां पूल बांधायचा ठरला. हां एका दगडावर रा लिहिलं, एका दगडावर म लिहिलं. दगड पाण्यामध्ये सोडला. तो तरला का बुडला? उत्तर द्या म्हणजे पटकन संपेल. तरला. हां तरला. लिहिले लवकर कीर्तन करते बरं काय पटकन. हां ते तरला. तो दगड काय झाला भाऊ? तरला. कशाने तरला? काय होतं त्याच्यावर? बोला काय होतं त्याच्यावर? रामनाम होतं ना. दगड तरला. रामाला कळलं आपल्या नावाने दगड तरतायत. आता माऊली मोठ्यांना लहानाचं अनुकरण करायचं असेल तर लहानांसमोर करत नाहीत. मोठ्यांना लहानांचं अनुकरण करायचं असेल तर एकतर त्यांना अनुकरण करता आलं नाही. बाबा बरोबर आहे तुम्ही म्हणजे आम्हाला सर्वांना बरोबर घेऊन चालणारे आहेत. आमच्यावर आशीर्वाद आहे तुमचे. मोठ्यांना लहानांचं अनुकरण करावं वाटतं, करण्याचा प्रयत्न करतात आणि करता आलं नाही तर लहानांना पार पार इतकी नावं ठेवायची की त्याचा कॉन्फिडन्स बिल्ड करायचा नाही, त्याचा कॉन्फिडन्स लूज करण्याचं काम करायचं. आणि हे सध्या चाललंय सगळीकडे. हां सगळीकडे चाललंय, सगळ्या क्षेत्रात आहे. तुम्ही पुढच्या पिढीला होऊ द्या ना. पुढच्या पिढीला पुढं होण्यासाठी प्रयत्न करा ना. पार अरे पोचली निम्मी नाही सगळी पोचली तरी पण आम्हाला सोडवत नाही. क्षेत्र म्हणजे अवघड आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये. मोठ्यांना लहानांचं अनुकरण करावं वाटतं कारण की काय असतं जनरेशन गॅप असतो, बदल झालेला असतो, काळात बदल झालेला असतो, भौतिक गोष्टींमध्ये बदल झालेला असतो, त्यानुसार चाललेलं असतं. हां म्हणजे बदल हा निसर्गाचा गोलपसाहेब काय नियम. हां मग तो बदल एक्सेप्ट केला पाहिजे ना, तो बदल स्वीकारला पाहिजे. पण तो बदल न स्वीकारता नावं ठेवणं हा त्याच्यावर पर्याय नाहीये. नावं ठेवणं हा पर्याय नाहीये. लहानांचं अनुकरण करायचं. मग काय केलं? रात्री उठले, समुद्र किनाऱ्यावर गेले. कथा माहिती आपल्याला, मला फक्त उल्लेख करून पुढे जायचं आहे. जिकडे 10-15 दगड होते, ऐकताय कीर्तन? हां 10-15 दगड होते तिकडे उभे राहिले. त्याच्यातला एक दगड उचलला. माता भगिनींनो इकडे पाहिलं, उजव्या बाजूला पाहिलं, डाव्या बाजूला पाहिलं, खात्री करून घेतली आपण दगड टाकतोय पाण्यामध्ये. आपल्या नावाने दगड तरतायत. हां दगडांवर रामनाम लिहिलंय, आपलं नाव लिहिलंय, दगड तरतायत. आता आपण टाकलेलं दगड तरतोय का पाहायचं. दगड उचलला, दगडाकडे पाहिलं, इकडे तिकडे पाहिलं, कोणी पाहत नाही. हे लक्षात आल्यानंतर तो दगड पाण्यामध्ये रामाने टाकला. तो दगड तरला का बुडला? उत्तर द्या. बुडला. पहिला दगड टाकला तो बुडला, दुसरा दगड टाकला तो बुडला, तिसरा दगड टाकला. अरे 10-15 दगड टाकले, एकही दगड तरला का? सगळे दगड बुडले. स्वतःचीच लाज वाटली कृत्याची. काय करतोय आपण? तरत नाही, चला पाठीमागे. प्रत्येक दगड टाकत असताना बाबा खात्री करून घेत होते की कोणी पाहते का. कोणी पाहत नाही ही खात्री झाल्यानंतर टाकत होते. पाठीमागं वळले, टाकत नाही म्हटलं, तरत नाही म्हटल्यानंतर पाठीमागं वळले. महाशय उभे होते कमरेवर हात देऊन. कोण? हनुमंतराय पाहिल्यानंतर प्रभू रामचंद्र लाजले आणि म्हटले हनुमंता तू कधी आला? म्हटले पहिल्या दगडापासून पाठीमागे आहे तुझ्या. म्हणजे पहिल्या दगडापासून पाठीमागे. म्हटले पहा ना तुम्ही टाकताय तरतोय, मी टाकतोय तरत नाही. व्हॉट इज रिझन? म्हणजे असं नाही बोलले बरं का ते, मी आपलं बोलतोय. काय कारण असावं? हनुमंतरायांनी उत्तर दिली. उत्तर फार सुंदर आहेत. पहिलं उत्तर दिलं, देवा तू ज्याला टाकशील तो तरेल कसा? तू ज्याला टाकशील तो तरेल कसा? आणि एक सांगू,
देवाने टाकल्यानंतर चौघ उचलतात आणि एक जण मडकं धरतो बरं का. आता इकडे आणून तिरडी बांधून ठेवली, तिरडीवर म्हटलं चला झोपा आता तुम्हाला नेऊन जाळायचं, आपण त्याला जाळू महाराज. देवाने टाकल्यानंतर चौघ उचलतात आणि तू ज्याला टाकशील तो तरेल कसा रे. आणि एक सांगू भगवंता, आम्ही जे दगड टाकले ना त्या दगडांना तुझ्या नामाचा आधार होता, दगड तुझ्या नामामुळे तरलेले. भगवंता तू ज्याला टाकले त्याला कशाचा आधार आहे, आणि तुझ्या नामाचा महिमा आम्हाला माहिती आहे, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्रमा दगड तरले रामनामाने. मला पुढची गोष्ट सांगायची आहे, अर्थात मी ती वाचलेली नाही कुठं पण ऐकलेली आहे. ती पुढची गोष्ट अशी सांगितली जाते ना बाबा की ही गोष्ट कळली राक्षसांना. ऐका ताडबासन ऐका. हा, राक्षसांना कळली. राक्षसांना कळल्यानंतर राक्षस रावणाकडे गेले. रावणाला म्हटले, रावण महाराज हमने सुना है राम नाम से पत्थर तरने लगे हैं, लेकिन राम ने जो पानी में पत्थर डाला वो तरा नहीं बल्कि डूब गया. तो हमें देखना है, आप तो राम से श्रेष्ठ है, राम से बड़े हैं, तो हमें देखना है आपके हाथ से पत्थर तरते हैं या नाही तरते. झाली का रावणाची पंचायत. पण रावणाने थोडं पण चेहऱ्यावर दाखवलं नाही बरं का, थोडं पण चेहऱ्यावर दाखवलं नाही. नारायण महाराज रावणाकडनं हा आत्मविश्वास शिकावा. अजिबात दाखवला नाही चेहऱ्यावर. रावण हुशार. रावणाने इतका आत्मविश्वासाने त्या राक्षसांना म्हणला, अरे टाकतो ना म्हणला दगड, काय हरकत आहे दगड टाकायला, पण म्हणला समुद्रावर नाही टाकत, पाण्याने भरलेलं भांडा ना आत्ता टाकतो, मी टाकलेलं दगड तरणार. काय आत्मविश्वास आहे महाराजा. रावणाला माहिती होतं की आपण लिडरशिप करतोय. लक्षात घ्या, आपण काय करतोय, लिडरशिप करतोय, आपण नेतृत्व करतोय. आणि आपण नेतृत्व करत असताना आपल्या पाठीमाग येणाऱ्यांचा आत्मविश्वास ढिला झाला नाही पाहिजे. जर आपण आता म्हणलं कुठं त्याच्या हाताने तरला नाही, आपल्या हाताने कुठं तरणार आहे, कुठं नादी लागायचं, जातील युद्धातून पाठीमाग. लिडरशिप करणारा अतिशय प्रतिकूलतेला तोंड देऊन त्याला पुढे घेऊन जावं लागत असतं मागच्या येणाऱ्या लोकांना. म्हणला टाकतो चला. पाण्याने भरलेलं भांडं आणलं, दगड आणले 2-4 आणि तुडुंब गर्दी. रावणाने दगड उचलला, जास्त वेळ घेत नाही मी. रावणाने दगड उचलला, काहीतरी पुटपुटला आणि दगड पाण्यामध्ये सोडला. तो दगड तरला का बुडला, तो दगड तरला. तरला दगड. अरे दगड तरला, दगड तरला. आश्चर्य आश्चर्य आश्चर्य. रामाने पाण्यामध्ये दगड टाकला, तो तरला नाही, पण रावणाने दगड टाकला, तो तरला. रावणाचा जय जयकार चालू झाला. रावण महाराज की जय, रावण महाराज की जय, रावण महाराज की जय, रावण महाराज की जय. राम ने पानी में पत्थर डाला वो तर नहीं बल्कि डूब गया, लेकिन रावण महाराज ने पानी में पत्थर डाला वो तरने लगा है. राम से ही बड़े हमारे रावण महाराज, रावण महाराज की जय, रावण महाराज की जय, रावण महाराज की जय. रावणाचा जय जयकार करत सगळे निघून गेले. शेवटी राहिली मंदोदरी, रावणाची बायको. माता भगिनी नाही का, ती नवऱ्याकडे बघते, तरलेल्या दगडाकडे बघते. नवऱ्याकडे बघते, तरलेल्या दगडाकडे बघते. तिला माहिती ना आपला नवरा काय लायकीचा आहे ते. आपण समाजामध्ये कशी असलो तरी आपल्या बायकोला माहिती आपली लायकी काय आहे. आपण समाजामध्ये मानाशिवाय जात नाही. तिकडं गेल्यानंतर मानाचा काही विषयच नाही. ती बघते, रामाच्या हाताने तरलं नाही ठीक आहे, ह्याच्या हाताने कसा तरला. विचारलं, अहो बोल मंदोदरी, एक विचारू का. विचार ना. तुमच्या हाताने दगड तरला, माझा विश्वासच बसत नाही. रावण म्हटलं, तुला म्हणून सांगतो मंदोदरी, कोणाला सांगू नको. ऐकताय माता भगिनींनो, हो म्हणा नाही तर नाही म्हणा. ऐकताय. रावण काय म्हणला बायकोला, मंदोदरी तुला म्हणून सांगतो, कोणाला सांगू नको. एखादी गोष्ट तुम्हाला सांगावी ती तुमच्या पोटात राहावी. नाही नाही म्हणतात, नाही म्हणतात, मान हलवतात, नाही 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 राहणार, नाही राहणार. मंदोदरी म्हणली सांगा ना. आणि मग रावणाने सांगितलं, गोष्ट फार सुंदर आहे बाबाजी. रावणाने काय सांगितलं म्हणले, मंदोदरी मी दगड उचलला, दगड तरला ना पाण्यामध्ये टाकल्यानंतर. अगं मी तो दगड उचलला आणि दगडाकडे पाहिल्यानंतर मी काहीतरी बोललो. हो बोलले तुम्ही काहीतरी. अगं त्या बोलल्यामुळे दगड तरलाय. मी त्या दगडाला काहीतरी सांगितलं. काय सांगितलं तुम्ही त्या दगडाला. मंदोदरीला रावण म्हणतोय मंदोदरी मी दगड हातामध्ये घेतला, त्या दगडाकडे पाहिलं आणि त्या दगडाला सांगितलं, दगडा बुडालास तर बघ, तुला रामाची शपथ आहे. येते का लक्षात तुम्हाला. बुडालास तर बघ, तुला रामाची शपथ आहे. गोष्ट संपली माझी. मला एकच सांगायचंय, हा देखील एक दगड आहे. अरे हा देखील एक दगड आहे. ज्ञानोबा तुकोबारांसारख्या सत्पुरुषांच्या संगतीत गेला, पूजनीय बाबांच्या सारख्यांच्या संगतीत आला, तर ह्या दगडावर हे संत रामनाम कोरतीलच. पण यदा कदाचित
रावणासारख्यांच्या संगतीत हा दगड गेला ना तर शेवटच्या क्षणी ह्या दगडाला राम नामाची शपथ राहू द्या, तरल्याशिवाय राहणार नाही. विठोबा दोन चार दिवसापूर्वी पंढरपूरला गेले होते तुम्ही? गेले होते का? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. आळंदी पण देऊ वगैरे काय देवाबरोबर वगैरे भांडण करून आलेत का काय? नाही म्हणजे आपण नाही एखाद्याशी भांडणं झालं तर आपण तुझं नाव आयुष्यभर घेणार नाही. तसं पंढरीनाथ भगवान की म्हणलं तरी आम्हीच पंढरीनाथ भगवान की म्हणायचं, जय पण आम्हीच म्हणायचं का? तुम्ही म्हणा एकदा, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. चला बेटा नाथ महाराज म्हणतात देवाला प्रेमभाव प्रिय आहे आणि असा विश्वास अंतःकरणामध्ये असेल तर तोही त्याचा दास होतो. एका जनार्दनी हाची पायी विश्वास सर्व भावे दास होईल त्याचा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली अतिशय सुंदर योग आहे. आपल्या श्री क्षेत्र शेळकेवाडी या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला अखंड हरिनाम सप्ताह. या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ज्यांचं पवित्र उपस्थिती आहे आणि अर्थात ज्यांनी फक्त महाराष्ट्रभर अशी अनेक गावं आहेत की जिथं बाबांनी फक्त येऊन भेट दिली तरी त्या लोकांचं समाधान होतं. पण बाबा ह्या महाशिवरात्रीच्या कालावधीमध्ये कुठेही न जाता ह्या ठिकाणी ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असतात. धर्मगुरू अमृताश्रम स्वामी महाराज तथा पूजनीय आमचे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांच्या उपस्थितीमुळे ह्या कार्यक्रमाला एक भव्यता निर्माण होते आणि येणारा प्रत्येक वक्ता हा विचार करतो की पूजनीय बाबांची भेट, गुरुवर्य बाबांची भेट या ठिकाणी होणार आहे. आणि ते तुम्ही ग्रामस्थांनी आणि आदरणीय बाबाजी भाऊ शेळके यांनी मिळवलेलं ते प्रेम आहे. खरं तर मला बाबाजी भाऊ शेळके अर्थात मी स्तुतीपाठक नाहीच आहे खरं तर, पण जी माणसं डेडिकेशनने करतात त्यांचं कौतुक केलं पाहिजे ह्या मताचा मी आहे. म्हणून म्हणजे वर्षभर किंवा नेहमी फिरत असताना भेटल्यानंतर म्हणजे असे अनेक लोक आहेत की भेटल्यानंतर कधीतरी ते हसून बोलतात, कधीतरी ते वेगळ्याच धुंदीत असतात, पण बाबाजी भाऊ कधीही भेटले तरी त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य असतं आणि प्रेमाने विचारपूस करणारं एक व्यक्तिमत्व ह्या परिसरातलं. म्हणून बाबाजी भाऊ शेळकेंकडे मी पाहतो आणि इतक्या डेडिकेशनने म्हणजे इतक्या आतमध्ये एवढ्या उत्साहात एवढे चांगले वक्ते बोलवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे या दोन गोष्टी आहेत, बाबाजी भाऊ शेळके यांचं प्रेम, तुम्हा ग्रामस्थांचा सहभाग आणि पूजनीय बाबांची उपस्थिती. ह्यामुळे इकडे महाराष्ट्रातील आणि वारकरी संप्रदायातली मोठे वक्ते येतात आणि ज्ञानदानाचं कार्य करतात. काल आदरणीय प्रमोद महाराजांचं कीर्तन झालं. आज मला वाटतं ह्या सप्ताहामधली माझी तशी ही तिसरी कीर्तन सेवा आहे. म्हणून मी मनापासून आपणा ग्रामस्थांच्या आणि बाबाजी भाऊ शेळके व त्यांच्या संपूर्ण परिवाराचे, मला म्हणजे बाबाजी भाऊ माहिती होते पण मग आमचे विकास भाऊ असतील किंवा त्यांचे दुसरे चिरंजीव काय लहान माऊली ते असतील, म्हणजे त्यांच्या आज मला म्हणजे तसा परिचय झाला. त्यांनी पत्रिका मला इन्स्टाला टॅग केली, त्याच्यामुळं मग अरे हे बाबाजी भाऊंचे चिरंजीव आहेत
ती पुढची पिढी आज आणि त्यांचे बंधुराज असतील बाबाजी भाऊंचे सर्व पिढी आणि माता भगिनी असतील, ह्या सर्वच अतिशय डेडिकेशननी समर्पणाने ही सेवा करतायत. भगवान शंकराने अशी सेवा ह्या परिवाराकडून आणि आपल्या ग्रामस्थांकडून करून घ्यावी अशी प्रार्थना करतो. सर्व वारकरी संप्रदायाचे निष्ठावान पाईक असणारी मंडळी टाळ घेऊन साथीसाठी उपस्थित आहेत. सर्वांच्या मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. ह्या परिसरातील आपण वारकरी संप्रदायाची निष्ठेने काम करणारी मंडळी आहेत. आपणा सर्वांच्या चरणावर मी नतमस्तक होतो. खरं तर ज्यांच्यामुळे हा संप्रदाय इथपर्यंत आलेला आहे त्या ज्येष्ठांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरंच ज्येष्ठांसाठी. अरे आम्ही येतो कीर्तन करतो, पण आम्हाला व्यासपीठ तयार करून घेण्याचं काम ही ज्येष्ठ मंडळींनी केलेलं आहे. आज किती प्रतिकूलतेमधून त्यांनी परमार्थ केलेला आहे, तो परमार्थ जिवंत ठेवण्याचं काम या ज्येष्ठ मंडळींनी केलेलं आहे. त्या ज्येष्ठ मंडळींच्या चरणावर नतमस्तक होतो. दोन्ही चोपदार असतील, आळंदीवरून आलेले माझे जिवलग परमार्थ स्नेही आणि आमचे बंधुराज ऋषिकेशजी पाटील यांचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण नारायण महाराज असतील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील आणि आळंदीतून आलेली साधक गुरुबंधू मंडळी असतील. आपल्या सर्वांच्या मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. माझा जिवलग मित्र, खरं तर आता थोडे आरेतुरे बोलतो, माझा जिवलग मित्र ज्याचं नितांत माझ्यावर प्रेम आहे, आमचा माऊली असेल. माऊलीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. माऊली आज उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे मला अजून पखवाज वादन ज्याचं अतिशय आवडतं, म्हणजे खूप आवडतं. म्हणजे त्याने माझं एक 2-3 वर्षापूर्वी एक कीर्तन वाजवलं होतं. त्या कीर्तनामधून त्याच्या वादनाचा मी चाहता झालो. म्हणजे तो दिसायलाही गोड आहे, वाजवायलाही गोड आहे. त्याच्यामुळं चौरंगीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण यशवंत महाराज येऊन गेले, यशवंत महाराज फाले येऊन गेले आणि माझे जिवलग गुरुबंधू हरिभक्तीपरायण गंभीर महाराज अवचार तेही येऊन गेले. त्यांच्याही मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. बोलता बोलता एखादा वेडावाकडा शब्द माझ्याकडून गेला असेल तर आपली दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपण सर्वही उपस्थित असणारे माता पिता बंधू भगिनी तरुण मित्र आपणा सर्वांचे आभार व्यक्त करून झालेली ही कीर्तनरूपी सेवा भगवान शंकराच्या चरणावर, ज्ञानोबा तुकोबा यांच्या चरणावर, पूजनीय बाबांच्या चरणावर समर्पित करतो. कीर्तन संपलेलं आहे, पण माझ्या कीर्तनामध्ये मला त्याची गरज वाटते, म्हणून एक 2 मिनिटं सर्वांनी उठून उभं राहायचं. 2 मिनिटं उठून उभं राहायचं सर्वांनी. उठून उभं राहा. कोण म्हणेल की कीर्तनात नाचत असतात का, जे म्हणतील ना त्यांना म्हणू द्या. धन्य जगी तोचे एक जो हरिरंगी नाचे, गाये नाचे उडे आपुलिया छंदे. कीर्तनात नाचायचं असतं.